विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या संघर्षामुळे राज्यात चर्चेचा विषय बनलेला होता. पण आज भाजपची पहिली यादी जाहीर झाली असून त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संधी दिली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आणि पेढे वाटत आनंद साजरा केलाय. पक्षाने पुन्हा एकदा माझा विश्वास ठेवला याबद्दल मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे खूप खूप ऋणी आहे आणि त्यांचे खूप आभार मानतो. याचबरोबर पक्षाचे अध्यक्ष आदरणीय JP नड्डा साहेबांचे खूप आभार मानतो. अमित भाई शहा यांचे खूप आभार मानतो. आमचे गृहमंत्री आमचे नेते, याचबरोबर महाराष्ट्राचे माझे नेते आणि जयाभाऊचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि जयाभाऊ या दोघांचे आभार सोडले. माझे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा, या सर्वांचा मी आभार मानतो. जयभाऊचा आणि देवेंद्रजींचे आभार मी मानणार नाही, कारण मला ऋणातनं मुक्त नाही व्हायचं. एवढ्या दोघांचे फक्त आभार सोडून बाकी सगळ्यांचे आभार.